बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सुप्रियाताई सुळे यांचे प्रचार प्रमुख रोहित पवार आपल्यासोबत आहेत. दादा, काय सांगाल, कशा पद्धतीने प्रचारात प्रतिसाद आहे, काय लोकांच्या भावना आहेत? एवढं दडप तंत्र असून दडपशाही असून सुद्धा कार्यकर्ते पुढे येत आहेत, पदाधिकारी पुढे येतात, याच्यावरून समजून घे की लोकांनी हे इलेक्शन ताब्यात घेतलं. दादा, अनेक अजितदादांनी आता टीका केली की भावंड घराघरा फिरत आहेत, माझ्या निवडणुकीत फिरत नव्हतं अशी टीका. त्यांच्या निवडणुकीत फिरत नव्हते असं जर ते बोलत असतील तर लोकांना विचारावं. खूप अग्रेसिव्हली फिरत नसतील पण लोकांना भेटत असतील हे लोकच तिथं सांगतील. आणि मला एकच म्हणायचं की दादांनी कुठंतरी एक धाडस दाखवावं आणि कुठल्या भावंडाचं नाव ते घेतात ते तिथं बोलून दाखवावं, काय ते प्रकरण हे बोलून दाखवावं. मग भावंड त्याचं योग्य असं उत्तर देतील, त्या प्रश्नाचंही देतील आणि इतरही विषयाच्या बाबतीत ते उत्तर देतील. दादा, विजय शिवतारे यांनी काही दिवसांपूर्वी टीका केली होती की अपक्ष म्हणून बंड केलं होतं आणि निवडणूक लढवण्याचं त्यांनी ठरवलं होतं, पण काही दिवसांपूर्वी त्यांची मनभरणी झाल्यानंतर ते पुन्हा माघारी घेतले आणि एक जाहीर सभा सासवडच्या ग्राउंडवरती झाली. त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की जास्तीत जास्त लीड अजितदादांना मिळून जाईल असं त्यांनी सांगितले. तर त्या आधी त्यांनी जे वक्तव्य केले ते अजून व्हिडिओवर आहेत, लोकांनी ते ऐकलेले आहेत, ते कदाचित लोकांना जास्त खरं वाटलेले आहेत. ते व्हिडिओ तर आता डिलीट करता येणार नाही. त्यामुळे ते आज काही बोलले, त्यांना कुठलंही पद देण्याचं ठरलं असेल, पैशाचं काही ठरलं असेल, मला माहीत नाही काय ठरलं आहे, पण तो विषय आता संपलेला आहे. लोकांनी ते निवडणूक पुरंदरमध्ये सुद्धा सुप्रियाताईंच्या बाजूली हातात घेतलेली आहे. दादा, आपण प्रचार प्रमुख नाही आहे, इथं असणारा सामान्य कार्यकर्ता नागरिक हे प्रचार प्रमुख आहेत. मी फक्त एक स्वतःचा कार्यकर्ता आहे जो सगळ्यांमध्ये कुठंतरी कोऑर्डिनेशन करतो आहे, बाकी काही नाही. पण लोकांनी हे इलेक्शन ताब्यात घेतलं आहे, त्यामुळे खूप काही करण्यासारखं राहिलेलं नाही. त्यामुळे ताई 3 ते 3.5 लाखाने निवडून येतील. माडाच्या जागासंदर्भात निंबाळकर हे मोहिते पाटलांना बाजू देण्याच्या देण्याचे तयारीत. तर राहुल कुल असं म्हटलेत की काल त्यांनी महायुतीचा धर्म नाही पाळला तर आम्ही देखील बारामती मतदारसंघ. तो त्यांचा अंतर्गत विषय. वातावरणच बारामती मतदारसंघाचं हे इतकं पवारसाहेबांच्या बाजूने तुतारीच्या बाजूने झालेलं आहे की ते आज काही बोलले तरी काय होणार नाही. माड्याच्या बाबतीत सुद्धा तीच परिस्थिती आहे. ठीक आहे, थोडंसं एखाद दुसरं स्टेटमेंट ते देतील, पण इलेक्शनमध्ये दोन्हीकडे आणि 8 ते 9 जागेवर आपल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवारचा विजय होईल आणि 32 ते 35 नाही तर जास्तच जागेवर महाविकास आघाडीचे खासदार निवडून येतील. तर हे होते बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रचार प्रमुख. मी एक कार्यकर्ता आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि येणाऱ्या काळात नक्कीच जास्तीत जास्त सुप्रियाताई यांना लीड भेटेल आणि 6 तालुक्यात मतदारसंघात चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि येणाऱ्या काळात कसा प्रतिसाद भेटणं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.